बघताय का माझ्या मागे काय धमाल चालली आहे? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलो आहोत होळी फेस्टिवलला आणि तो मुंबईत नाही होत आहे, तर तो होत आहे दुबईमध्ये अल मंजर पार्कला. चला तर आपण बघूया. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा आम्हाला बराच लेट झाला होता. हास्य जत्रेतले काही कलाकारसुद्धा इथे आले होते. आज दुबईत खूप पाऊस पडला, त्यामुळे समजत नव्हतं की फेस्टिवल कॅन्सल झाला आहे का. मग हो नाही करत करत शेवटी आम्ही तिथे पोहोचलो आणि बघतोय तर काय सगळा फेस्टिवल तिथे चालू आहे. या कोकण मेळ्यामध्ये आम्हाला बरेचसे फूड स्टॉल तसेच मसाल्याचे स्टॉल्ससुद्धा बघायला मिळाले. काही ठिकाणी फराळसुद्धा होतं. लाडू, गाजरचा हलवा, मिसळ, पावभाजी, वडापाव असे वेगवेगळे पदार्थ अवेलेबल होते. आणि तिथे सगळं चेकआउट करत असताना मला नलिनी काकू भेटल्या, म्हणून त्यांच्यासोबत एक फोटो काढला. इतक्या दिवसांनंतर आम्ही कोथिंबीर वडीसुद्धा खाल्ली. बऱ्याच स्टॉलवर फ्रेश वडेसुद्धा बनत होते. हे अशा प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये बघणं खूप कॉमन होतं. आम्ही बऱ्याच फेस्टिवल्सला जायचो आणि एकदम मुंबईचीच आठवण झाली. फूड स्टॉल सोडूनसुद्धा इथे बऱ्याच गोष्टी सेलवर होत्या, जसं कुर्ते, जुतीज, बॅग्स. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. कसा आहे कबाब पाव? आणि या मेळ्यामधला सर्वात बेस्ट पार्ट वाटला म्हणजे कितीतरी दिवसांनी मराठी बोलणारे लोक भेटले. अशा फेस्टिवल्सला गेल्यावर प्रॉन्स कोलीवाडा आणि बोंबील फ्राय तर माझे फेवरेट आयटम्स आहेत. कोकणी फूडमधले तुमचे कुठले फेवरेट आयटम्स आहेत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ही ॲब्सोल्युटली मस्ट विजिट प्लेस होती. पुढच्या वर्षीच्या कोकण मेळ्याची मी आतुरतेने वाट बघेन. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.